ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। दिल्ली विधानसभेमध्ये 24 ऑगस्टला 100 वर्षापूर्वी विठ्ठलभाई पटेल यांनी भारतामधले पहिले विधानसभेचे अध्यक्ष म्हणून सूत्र हातात घेतलेली होती। त्या निमित्ताने हा कार्यक्रम दिल्लीमध्ये झाला आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये विविध प्रकारच्या सेनानींचं योगदान, त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्याचे वेगवेगळे असणारे आव्हानं, त्याचसोबत मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही हा कसा सर्व कामांचं मातृसंस्थेच्या जागी आहे, अशा प्रकारच्या गोष्टींवरती, अशा प्रकारच्या मुद्द्यांवरती विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे उपसभापती, सभापती, उपाध्यक्ष यांनी विचार मांडले। त्यामध्ये मला महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती या नात्याने मी स्वातंत्र्य लढ्यामध्ये विविध सेनानींचं योगदान या विषयावरती काल भाषण केलं। आणि काल विशेष म्हणजे हुतात्मा राजगुरू यांची जयंती होती, त्याचाही उल्लेख मी ह्या दिल्लीच्या विधानसभेच्या कार्यक्रमात केला। त्याचबरोबर मुंबईमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर, त्याचबरोबर सर्व स्वातंत्र्य सेनानी, मग त्याच्यामध्ये अरुणा आसफ अली, उषा मेहता, जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या सेनानींचा असणारा सहभाग, महात्मा गांधींनी केलेली आंदोलनं, बॅरिस्टर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेली वेगवेगळे त्या ठिकाणी आंदोलनं, या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा उल्लेख तर मी केलाच, परंतु लोकमान्य टिळकांनी जे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने देशाची, राज्याची आणि धर्माच्या ओळख परत सगळ्यांना करून देण्यासाठी पावलं उचलली याबद्दलही त्याच्यामध्ये बोलले। आणि या सेनानींचा माहिती सगळ्यांना झाली पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी ही सुद्धा महाराष्ट्र आणि मुंबई होती आणि त्यांनीही वेळोवेळी देशाचं स्वातंत्र्य वृद्धिंगत करण्यासाठी खूप पावलं उचललेली आहेत। ते महाराष्ट्रातल्या विधान परिषदेचे सभासद म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे। या संदर्भामध्ये देखील मी माहिती त्या भाषणामध्ये मांडली आणि सगळ्या सभागृहाचा मला अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला। त्याखेरीज CPAची संध्याकाळी अजून एक बैठक झाली आणि काही चांगल्या प्रकारची पुस्तकं दिल्ली विधानसभेमध्ये आहेत, त्याची माहिती आम्हाला महाराष्ट्र विधानसभेला व्हावी या दृष्टिकोनातून मी तिथल्या वाचनालयाशी सुद्धा बोललेली आहे। मात्र त्याचा उपयोग महिलांना झालाय का, या संदर्भामध्ये सरकारने काही विचार केलाय का? कारण योजना ह्या जनतेच्या भल्यासाठी असतात, तर त्यातून खरं त्यांना फायदा होतो का, याचा काही संशोधन केलंय का? किंवा महिलांना मदतीसाठी काही वेगळ्या पद्धतीने कर्ज देता येतील त्याच्या माध्यमातून, असं काही करण्यात आलंय? एक तर पहिली गोष्ट, आम्ही शिवसेना महिला आघाडीच्या वतीने अनेक बैठका घेतलेल्या आहेत। सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार ह्या 1,500 रुपये जो त्यांना निधी मिळतो आहे, तो निधी फक्त सुरुवात आहे, तो शेवट नाही आहे। आणि या दृष्टिकोनातून माननीय देवेंद्र फडणवीस यांनी उल्लेख केलेला आहे की नागपूरमध्ये महिलांची क्रेडिट बँक त्यातून तयार झालेली आहे। माझा स्वतःचा अनुभव हा आहे की शिवसेना महिला आघाडीच्या वेगवेगळ्या कार्यकर्त्यांमार्फत आम्ही जी माहिती घेतो आहे त्याच्यामधून एक दिसतं आहे की स्त्रिया आधीच त्यांच्यावर कर्ज होती, काही जणी बचत गटाच्या भाग नाही आहेत, परंतु त्यांच्या निकषात बसत असल्यामुळे त्या लाडक्या बहिणीमधून पात्र झालेल्या आहेत। ज्यांना काही कारणामुळे नियमात नसताना मिळालं असेल त्यांच्यावरती फक्त कार्यवाही चाललेली आहे, परंतु विरोधक जे आहेत ते लाडक्या बहिणींचं मन खचेल अशा पद्धतीच्या माहितीचा दुरुपयोग करत आहेत, असं मला वस्तुस्थितीमध्ये दिसतं आहे। ज्या लाडक्या बहिणी नियमानुसार त्यांना मिळालेले पैसे आहेत ते कधीही बंद होणार नाहीत, ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सातत्याने स्पष्ट केलेलं आहे। असं असलं तरीसुद्धा या महिलांची कशी भीक आहे, त्यांना कशा पद्धतीने फसवलं जातं आहे, अशा प्रकारचा कांगावा हा केला जातो आहे। खरं सांगायचं तर विधानसभेला निवडणुकीमध्ये जो पराभव झाला त्याबद्दलची पश्चातबुद्धी जी आहे ती महाविकास आघाडीला अजूनसुद्धा त्यांना जी ठेच लागली आहे त्याच्यामधलं रक्त त्यांचं भळबळतं आहे आणि म्हणून ते अशा प्रकारचे बेछूट आरोप वेदनेने कळवळून करतायत। लाडक्या बहिणींचा आत्मसन्मान वाढलेला आहे,
त्याचबरोबर त्यांच्यापैकी अनेक जणींना त्यांचा जो निधी बँकांमध्ये आहे त्यातून कर्ज न घेता ओव्हरड्राफ्टच्या माध्यमातून सुद्धा पायावर कसं उभं राहता येईल यासाठी आम्ही अनेक बँकांच्या बरोबर बैठका घेतो आहे. आणि आमचे सगळीकडचे जे पालकमंत्री आहेत त्याचबरोबर शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्यामार्फत या लाडक्या बहिणींशी संपर्क साधत असतानाच थेटपणाने या स्त्रियांना माहिती देण्यासाठी सुद्धा आमचं काम यामधलं चाललेलं आहे. स्त्रियांच्या चेहऱ्यावरती हास्य आलेलं आहे. कुटुंबांनी सुद्धा त्या महिलांच्या मनाचा सन्मान करून मतांचा सन्मान करून पुरुष वर्गाने सुद्धा आता मतदान तर केलंच आहे, पण लाडक्या बहिणीबरोबर लाडक्या सुनेचं रक्षण हे शिवसेना महिला आघाडीचं आश्वासन अशा पद्धतीची सुद्धा एक मोहीम माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करून त्याची वॉर रूम आम्ही ठाण्यामधून सुरू केलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी विकासासाठी हे शासन कटिबद्ध आहे. दुर्दैवाने जो काही निधी जातोय तो निधी फक्त दुर्दैवाने लाडक्या बहिणींकडेच जातोय अशा पद्धतीचा एक आरोप सातत्याने केला जातोय. तर मला असं वाटतं की हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आमच्या बहिणी हुशार आहेत, महिला हुशार आहेत आणि त्यामुळे हा केवळ त्यांची फसवणूक करून हे लबाडाच्या घरचं जेवणाचं अवतन आहे याची जाणीव सर्व आमच्या महिलांना आहे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.